परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील शेतकरी उत्तम रुद्राजी इखे या शेतकऱ्याची 3 एकर शेतजमीन सावकारानं खरेदी खत करून घेतली होती व शेतकऱ्याकडून सावकाराने दिलेल्या रकमेच्या दुप्पट व्याज वसूल केले होते। दरम्यान शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सावकाराविरोधात तक्रार देऊन सावकारी न्यायालयात प्रकरण चालवले असता ॲडव्होकेट हिमायत हाशमी यांनी शेतकऱ्याची बाजू मांडली। जिल्हा उपनिबंधक कार्यालय परभणी येथे सावकारी तावडीत असलेली उत्तम इखे यांची शेतजमीन अखेर त्यांना मिळाली। याचे श्रेय 2014 मध्ये अंमलात आलेल्या सावकारी कायद्याला बाजू मांडणारे वकील ॲडव्होकेट हिमायत हाशमी जिल्हा उपनिबंधक अधिकारी यांना मिळाले। महाराष्ट्र टुडेशी बोलताना शेतजमीन परत मिळालेले शेतकरी उत्तम इखे व ॲडव्होकेट हिमायत हाशमी यांनी आपली प्रतिक्रिया देत एक संदेश दिला की ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन सावकाराकडे गहाण आहे त्यांनी कायद्याची मदत घ्यावी। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड, परभणी। महाराष्ट्रात शेतकरी ही अवस्था अत्यंत हलाखीची आहे। कर्जबाजारी, सावकारीग्रस्त शेतकरी, आपल्याला खूप काही अशा घटना महाराष्ट्रात जिल्ह्यात गावात अशा काही घटना घडतात, तेथे सावकारग्रस्त शेतकरी आत्महत्या करतात। खूप काही विवंचना त्यांना तोंड द्यावे लागत आहे। अशात 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने कायदा अंमलात आणलेला आहे, सावकारी कायदा। त्यानुसार त्या कायद्याअंतर्गत जे सावकारीग्रस्त शेतकरी आहेत त्यांना न्याय देण्याचं काम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अशा प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यालय आहे। या कार्यालयाद्वारे जे शेतकरी सावकारीग्रस्त आहेत त्यांना न्याय देण्याचं काम, आपण याला एक न्यायालयच म्हणू। आज परभणी जिल्ह्यात कौसडी गावातील एक शेतकरी आमच्या सोबत आहे। यांची 3 एकर जमीन एका सावकारानं लुबाडली होती। सावकारीच्या नावावर खरेदी खत करून घेतलं होतं, पण त्यांनी न्याय मिळवण्यासाठी या कार्यालयात अर्ज केला आणि त्यांना आमच्या सोबत वकील सुद्धा आहेत, हाशमी साहेब। त्यांनी यांना सतत 2-3 वर्षे पाठपुरावा करून ती सावकारीच्या तावडीत गेलेली जमीन त्यांना परत मिळवून दिलेली। ते शेतकरी आज आमच्या सोबत आहेत। त्यांनाच विचारू की त्यांनी म्हणजे न्याय मिळवण्यासाठी काय केलं आणि महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत, शेतकरींना त्यांचा काय संदेश आहे। म्हणजे जे सावकारग्रस्त शेतकरी आहेत त्यांनी आत्महत्या करू नये, त्यांनी न्याय मिळवण्यासाठी या कार्यालयात अर्ज द्यावा, असं हे आपल्या यांच्याकडे जी माहिती मिळेल आपल्याला ती आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी खूपच म्हणजे पूरक आहे। आणि आपल्यासोबत वकील साहेब सुद्धा आहेत, हाशमी साहेब। त्यांनाही आपण काही प्रश्न विचारू। सध्या जे शेतकरी सावकारीग्रस्त आहे, ज्यांना जमीन त्यांची परत मिळाली, सावकारीच्या तावडीतून परत मिळाली, ते आपल्याला काय माहिती देतील आपण त्यांच्याशी चर्चा करू। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव उत्तम रुद्राजी इखे, राहणार कौसडी। कौसडी, बरं। तुम्ही सावकाराला म्हणजे जमीन गहाण ठेवली होती का? काय म्हणून सावकारानं गहाण ठेवली? गहाण म्हणून ठेवली होती। बरोबर। किती? 3 लाखामध्ये गहाण ठेवली होती। किती एकर जमीन होती? 3 एकर जमीन। आता या 3 एकर जमीन मध्ये तुम्ही व्याज किती दिलं? 3 एकर जमीन मध्ये मी एकूण त्याला 5.5 लाख रुपये व्याज दिलं। 3 लाखाचं 5.5 लाख व्याज दिलं। मग तुम्हाला असं कुठं वाटलं की तुम्हाला कुठंतरी तुमची लूट होते, लुबाडणूक होते, मग तुम्ही काय केलं? मग आणि ते एवढे पैसे झेंडूचे मला जमीन परत द्यायला तयार नव्हते। बर। मला 12 लाख रुपये द्या म्हणे। बर, अच्छा। तेव्हा देतो, नाही तर देत नाही। अच्छा। मग ते द्यायला तयार नव्हते। अच्छा। मग मी इकडं याच्याकडे धाव घेतली। मग कोणाकडे धाव घेतली? सहाय्यक निबंधक। बरं, सहाय्यक निबंधक परभणी। बर। मला माहिती मिळाली, तुम्ही तिथे अर्ज दिला? त्या माहिती मिळाली। मी वकील साहेबाला भेटलो, हाशमी वकील साहेब होते। बर। आणि त्यांनी मग माझ्याकडून अर्ज देऊन आम्ही त्याच्याकडे पाठपुरावा केला, म्हणजे कागदपत्र दाखल केलं। अच्छा। आणि त्याच्यानंतर बघ ते 2-3 वर्षे चालूच राहिले, हे प्रकरण चालू राहील। 7 वर्ष जवळपास चाललंय प्रकरण। आपल्यासोबत या प्रकरणात ज्यांनी शेतकऱ्याला न्याय दिलेला आहे, त्यांची सावकारीग्रस्त शेतकऱ्याची जमीन परत मिळवून दिलेली आहे, ते हाशमी साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत। त्यांनाच विचारू की त्यांना हा प्रश्न मुद्दाम विचारू की शेतकरी जे सावकारीग्रस्त शेतकरी आहे महाराष्ट्रात, त्यांना न्याय कशा पद्धतीने मिळेल। कारण हा खूप मोठा शेतकऱ्यांसाठी संदेश आहे की पुढं भविष्यामध्ये कोणताही सावकारीग्रस्त शेतकरी आत्महत्या करणार नाही, कर्जबाजारी होणार नाही।
तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करू. काय म्हणणार वकील सर आपण या बाबतीत तुमचं म्हणणं काय? नमस्कार, मी एस एस हाशमी ॲडव्होकेट परभणी ते जिल्हा न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो. अच्छा. हे जे माझ्याकडे जे पक्षकार आले उत्तम रुद्राजी इथे, हे 2016-17च्या वर्षामध्ये माझ्याकडे आले होते आणि त्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक झाली होती. तर मग त्यांचं जे म्हणणं होतं त्यांनी मला सांगितलं. मी समजा त्यांचं ऐकून घेतलं आणि मग त्यांचं जे कागदपत्र होते ते व्यवहारात झाले होता यांच्या आणि सावकारामध्ये हे सगळं मी जमा के म्हणजे पाहणी केली मी आणि त्याच्यासोबत एक अर्ज तयार केला. माझ्याकडे जे पुस्तक आहे सावकारी सावकारी महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014चा. तर ह्या पुस्तकाद्वारे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कोणता या कायद्यामध्ये कसं काय याच्यामध्ये मुख्य हे सांगायची गोष्ट आहे की 18 सेक्शन खाली याच्या रजिस्ट्री रद्द खरेदी खत ज्याला म्हणतात खरेदी खत रद्द करण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक साहेबाकडे आहे आणि रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आहे म्हणजे मागील 15 वर्ष याचा लिमिटेशन आहे. आता हे जे सिव्हिल लॉ जे आहे आपल्याकडे 3 वर्षाचं लिमिटेशन असतं तर ते तसं नाही. याला जर तुमचे 2014 पासून 15 वर्ष मागे घेतलं तर तेव्हाची पण रजिस्ट्री आहे आणि शेतकरीचा ताबा आहे आणि व्यवहार झालेला आहे. जे काही कागदपत्र आणि त्याचे एव्हिडन्स आहेत सगळं ते करून इथं जमा केलं आणि त्याला पुरावे लागते. त्याला समोर यांनी साक्षी दिले, कागदपत्र बॉन्ड दिला, साक्षीदार दिले, 7 जे रेव्हेन्यूचं जे हे 7 मध्ये कोणा वैती करतात त्याच्यात हे सगळं आम्ही इथं दिला आणि साहेबांनी त्याचा निष्पन्न काढला आणि निकाल दिला. त्याच्यानंतर अपीलच्या औरंगाबादमध्ये गेले, औरंगाबाद समोरचा आणि त्याच्यानंतर पुन्हा रिव्हिजन आहे त्याला सेक्शन 9 मध्ये पुण्यामध्ये त्यांचा निवाडा झाला. पुन्हा इथं आला मग साहेबांनी तिथं येऊन त्याचा हे निकाल दिला. माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे वकील साहेब की महाराष्ट्रात शेकडो शेतकरी सावकारी ग्रस्त आहेत. शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या सावकारी तावडीत आहेत. म्हणजे हजारो शेकडो म्हणता येणार नाही, महाराष्ट्रात हजारो शेतकरी सावकारी मध्ये अडकलेले आहेत. तुम्ही त्यांना एक संदेश म्हणून काय म्हणणार? माझा या सगळे शेतकरी बंधूंना एकच संदेश आहे की जे आत्महत्या जे करायले ते करू नये. महाराष्ट्र शासनाने जे तुमच्यासाठी कायदा आणलेला आहे याची तुम्ही माहिती घ्या. तुम्ही एक पुस्तक जे मी दाखवायला याच्यामध्ये हे खरं तर या कायद्याची माहिती आहे. म्हणजे कोणी वकिलाचं हे नाही, हे कायद्याची माहिती आम्ही द्यायलो की बाबा तुम्ही कशा प्रकारे आणि मराठीमध्ये शुद्ध असं नाही की तुम्ही कोणतेही वकील लावा कुठे पण जा मात्र तुम्ही आत्महत्या करू नये. आणि AR साहेब सहाय्यक निबंधक जे आपल्या तालुक्याला आहे त्यांच्याकडे अर्ज द्या आणि त्यांचे नंतर अपील म्हणतात त्याला 18(1) मध्ये इकडे DDR साहेबाकडे याला मराठीमध्ये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आता परभणी आहे. तर ते प्रत्येक जिल्ह्याला असं आहे तर त्यांच्याकडे अर्ज द्यावा. ते तुमचं हे करतात की बाबा सावकारीचे ते पाहणी पंचनामा करतात. हे सगळं ते साक्षी पुरावा घेऊन हे तुम्हाला न्याय देतील आणि तुम्हाला जसं आज रोजी उत्तम रुद्राजीची जमीन परत मिळाली तसं तुमची पण होऊ शकते, परत मिळते. असा तुम्ही कायद्याची बाजू कायद्याचे जे तथ्य दिलेले आहे कायद्यामध्ये चौकटीत जे दिलेले आहे ते या पुस्तकमध्ये दिलेला कायदा आहे आणि जे महाराष्ट्र शासनाने शेतकरीसाठी जे काढलेला कायदा आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यावा करिता आहे माझा तुम्हाला सगळे शेतकरी बंधूंना एक संदेश आहे की आत्महत्या करू नये आणि आपल्या कुटुंबाला पोरक्या दारावर टाकू नका. आणि आपल्या तुम्ही याचा एक संदेश आहे की बाबा शासन तुमच्या पाठीमागे आहे आणि शासन तुमच्यासाठी आहे आणि आपला महाराष्ट्र शासनाने कायदा काढून सगळ्या शेतकऱ्याला खूप मोठा एक संधी दिलेली आहे अभय सावकारापासून सुटक्यासाठी. एवढं माझं. काका तुम्ही काय म्हणणार की तुम्ही शेतकरी आहे, तुम्हाला जमीन तुमची परत मिळाली तर तुम्ही शेतकऱ्यांना काय म्हणून एक संदेश देणार? माझा एक असा सांगण्याचं तात्पर्य म्हणजे माझा एक उद्देश आहे की सर्वसामान्य जे कर्जबाजारी लोक झालेले आहेत त्यांनी जे आपल्या सर्वसामान्य लोकांची पिळवणूक जी होते त्या सावकारापासून तर त्यांनी आत्महत्या न करता किंवा दुसरे काही न करता आपण सरळ आपल्या ह्या कायद्याच्या चौकटीमध्ये येऊन सहाय्यक निबंधक जिंतूर, सहाय्यक निबंधक परभणी याच्याकडे दाद येऊन मागावी आणि आपले जे सहाय्यक
सहाय्यक निबंधक परभणी हा. इथले जे कर्मचारी अधिकारी लोक आहेत, अधिकारी वर्ग आहे, अच्छा तो एवढा चांगला आहे की अच्छा त्यांनी मला स्वतः बरं भरपूर सहकार्य करून अच्छा दाद मिळवून दिली आणि अच्छा. माझी मला 7/12 परत मिळून तुमची दिली, जमीन तुम्हाला परत मिळाली मिळून दिली. म्हणजे आज त्या 3 एकर जमिनीचं व्हॅल्युएशन काय, केवढे, किंमत किती आहे? तर अंदाजे माझ्या या 3 एकर जमीन कमीत कमी आज 15 लाख रुपये एकर विकली. हा म्हणजे सावकाराने फक्त 3 लाखात दुबाडलं होतं. 3 लाखामध्ये दुबाडलं म्हणजे ती होतं. तुमची जमीन आज तुम्हाला 45 परत लाखाची 45 लाखाची हो. तर ती जमीन तुम्हाला आज परत मिळाली, तो काय वाटतंय तुम्हाला? तर मला असं वाटतंय की हे जे सरकारने जे नियम आपल्यासाठी लागू केले याच्यामध्ये भूमिका कोणाची आहे, तुम्हाला जमीन मिळवून देण्याची? हा. वकील साहेबांची, तरी पुन्हा हे- कोणाची? हे पुस्तक जे वकील साहेबांना उपलब्ध केलं आणि बी भालेराव हा हा साहेब अच्छा सहाय्यक निबंधक परभणी बर यांनी माझ्यासाठी भरपूर कष्ट घेतले. भालेराव साहेबांनी, भालेराव निबंधक साहेबांनी. साहेबांनी. हो. आणि खरी माहिती गोळा करून त्यांनी मला न्याय मिळवून दिला योग्य तो न्याय मिळवून दिला. याच्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.